हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण। ह्या महिन्यात थंडी खूपच सुरू झालेली आहे, तर मला पण सर्दी झाली, लेकरांना पण सर्दी झाली आहे। शर्वला तर आज आम्ही स्कूलमध्ये पण नाही पाठवलं, खूपच सर्दी झाली म्हणून। नाकातून पाणी गळतंय आणि मला पण झालंय, पण मोठ्या माणसांचं वेगळं असतंय। आपल्याला काय कोणी सुट्टी नाही देणार सर्दी झाली म्हणून, काम तर करावंच लागतंय। मग आता माझं सकाळचं सर्व काम आवरून झालंय, स्वयंपाक झाला, कपडे पण मशीनला लावलेत आज मी। आणि आता मला ड्युटीवर पण जायचं आहे 1 वाजता, तर जवळपास सगळी तयारी झाली। आता फक्त शर्वला आणि माईला जेवू घालायचं आणि माझं आवरून मला निघायचंय। आमचे पेमेंट झाले तर खूप आनंद झाला। म्हणलं चला आता पेमेंट झालं ते स्वतःसाठी तरी काहीतरी खरेदी करूया, म्हणून ह्या वेळेस तर पहिलं म्हणलं आता आपलंच बघायचं। मग तसं ठरवल्यावर म्हटलं चला आपण कपडेच घेऊया, ड्रेस। आपल्याकडे एवढे छान छान ड्रेस नाही आहेत तर घेऊ। मग तसंच इंस्टाग्रामवर एक रील्स पाहिली, द्वारकादास श्यामकुमार, तर तिथे सेल चालू आहे, म्हणजे 699 मध्ये 2 टॉप। म्हणलं चला आपण तिथे जाऊन बघूयात, म्हणून आम्ही द्वारकादास श्यामकुमार तिथे गेलो। दुकानामध्ये गेल्यावर खूपच छान छान टॉप होते, काही सेलचे होते, काही सेलमधले पण नव्हते। म्हणलं पाहू आता। त्या सेलमध्ये असं होतं, पूर्ण ढिगारा त्यांनी टाकलेला होता कपड्यांचा, त्यामधून तुम्ही निवडून घ्या। पॅकिंग होते, लोकांनी पॅकिंग खोललेले पण होते, तर बघितले, चॉईस केले। मी जे चॉईस केले ते आमच्या कारभारीला बिलकुल नाही आवडले। आमच्या दोघांची आवड थोडीशी वेगवेगळी, मला जे कलर आवडतात ते त्यांना आवडत नाही। म्हणलं ठीक आहे, आता तुमच्या आवडीनुसार आपण घेऊयात घ्यायचे तर। मग आम्ही 2-3 टॉप चॉईस केले, आवडले पण, छान असे वाटतायत आणि घेतलेत। तर त्यापैकी हा एक टॉप आहे, हा 1 पीस आहे, गाऊन टाईपच आहे, एकदम छान असा वाटतंय बघा। आणि आणखी मी 3 टॉप घेतले। ते कसे घेतले पहा, तुम्हाला आवडतात का, म्हणजे कसे वाटतात मी घेतलेले टॉप, म्हणजे आमच्या साहेबांची चॉईस कशी आहे नक्कीच सांगा। छान टॉप वाटतंय, मला तर आवडला। ऑलरेडी कलर वेगळा आहे आणि व्हिडिओमध्ये याचा कलर वेगळा येतोय। हा पिस्ता कलर आहे थोडासा, पण यामध्ये व्हिडिओमध्ये असा काळपट कलर दिसतोय। छान आहे, कपडा पण छान आहे आणि मस्त आहे। हा एक घेतला। हा पण घातल्यावर हे टॉप खूप सुंदर दिसत आहेत, ट्रायल करून पाहिलेत आणि छान वाटले म्हणून घेतले। हा एक आहे, तर याचा तर कपडा एकदम छान आहे, प्राइसच्या मानाने हा टॉप खूप आणि खूपच सुंदर आहे, म्हणून घेतला हा पण। म्हणजे मला तर आवडलेत आणि विशेष म्हणजे मिस्टरांना आवडले। चला कधीतरी एकमेकांच्या आवडीनिवडी विचारायलाच हव्यात। तशी साहेबांची चॉईस चांगलीच आहे। बऱ्याच जणांना वाटेल पेमेंट झालं म्हणजे हिने स्वतःसाठीच खरेदी केली का काय। जास्त पैशाची काही खरेदी नाही आपली, थोडक्यातच खरेदी असते आणि मी जास्त दिवस मिळूनच खरेदी करते, कारण जे कष्ट करतं त्याला जाणीव असते प्रत्येक गोष्टीची। त्याच्यामुळं विनाकारण पैसा वेस्ट घालायचा नाही, जी गरज आहे तेच गोष्टी घ्यायच्या। तसंच मी करते का, जास्त भारी ड्रेस घ्यायचे आणि आपल्याला कुठं जायचंच नाही तर जास्त भारीचे ड्रेस घेऊन तरी काय करायचे। डेली यूजसाठी हा एक ड्रेस आहे, ठीक आहे, रोज वापरण्यासाठी झाला छान। आणि बऱ्याच जणांना वाटतं की ना लेकरांसाठी तर काहीच घेतलं नाही, लेकरांसाठी यासाठी नाही घेतलं, कपडे भरपूर आहेत त्यांना पण, आणि कसं मुलांना वाढत्या अंगाचे कपडे लागतात, काही दिवसांनी त्यांचे ड्रेस तर
आपरे होऊन जातात. आता परीचा विषय घेतला तर परीकडे एवढ्या फ्रॉक आहेत, फ्रॉक घालता येत नाहीत तिला. एवढ्या 1,500 2,000 हजाराचे फ्रॉक घेतलेले आहेत तिला. फर्स्ट बर्थडेची पण तशीच आहे, एक दोन वेळेस घातली फक्त थोड्या वेळ. दुसऱ्या वाढदिवसाची पण तशीच आहे, ती पण तशीच आहे. फ्रॉक घातली की तिला टोचल्यासारखं वाटतंय त्या. आणि नंतर बाथरूमला जर सुला जायचं म्हटलं तर ती फ्रॉक काढावं लागते पुन्हा. डायपर घातलं तर ठीक आहे, इतर वेळेला फ्रॉक घातल्यावर आणखी तिला काही जमत नाही. ज्यावेळेस मोठे होतो त्यावेळेस ते त्यांच्या आवडीनुसारच घेतात. कारण आता एवढ्या छोट्या मुलांना पण समजतं की आपली आवड काय, म्हणजे त्यांना पण त्यांच्या मनाप्रमाणेच कपडे घालायला लागतात. आमचे दोन्ही पण लेकरं तसेच आहेत, त्यांना दोघांना पण त्यांच्या मनाप्रमाणेच कपडे घालायला लागतात. एवढी परी आहे एवढीशी, पण तिला पण तिच्या आवडीचाच ड्रेस लागतो, नाहीतर ती काढून फेकते. पॅन्ट पण काढते, शर्ट पण काढते आणि स्वतःच्या हाताने परत दुसरे कपडे घालते. फ्रॉक तर तिला म्हणजे जास्त आवडतच नाही आहेत, त्यामुळं त्यांचे कपडे ह्यावेळेस घेतले नाही. आमची जी गरज आहे ते आम्ही अगोदर पूर्ण करतो. आज मी बनवलंय वांग्याचं भरीत. छान असं वांग्याचं भरीत बनवलंय. म्हटलं भाजी काय करावा, नाही वांगे आणले होते भरतासाठी तर वांग्याचं भरीत बनवून ठेवले डबा भरून. त्यासोबत गाजर ठेवलेत खाण्यासाठी, हे बोर आणि चपात्या केल्यात परीसाठी. दूध चपाती हे पण खाते आता, थोडंसं सवय लावतोय. पण दूध चपाती दिली का जरा पोट भरतं तिचं, म्हणजे पातळ पण खाल्ल्या जातं. तसंच सुकं ती खातीच. मध्ये चिमण चारा पण काही चालू असतो. आज आमचा शर्व बघतोय टीव्ही, ते खूप महत्वाचं आहे. आज स्कूलला पाठवलं नाही सर्दी झाली म्हणून, तर आता हा टीव्ही बघतोय. पाहिलंय बसण्याची स्टाईल तर बघा. तुला काय सांगितलं आवाज कमी करायचा? आज तर देवाचे गाणे चालू आहेत, नाही तर वेगळंच चालू असतं काहीतरी. कोणी रे, मोदीजी दिसले का? हो का. दिवाळी कोणी साजरी करायची सांगितली होती? मोदी. कोण आहे मोदी? भारताचे पंतप्रधान कोण आहे? मोदी. बरं ठीक आहे. इकडे मशीन चालू आहे. ज्या दिवशी घाई गडबड असते त्या दिवशी मशीनला कपडे लावते, नाहीतर मी माझे कपडे हाताने धुवून काढते. इकडे पण किचन ओटा आवरून झालेला आहे. आता फक्त भांडे घासायची बाकी राहिले. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.